15 सप्टेंबर हा दिवस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जळगाव येथील जिल्हा लोकसभेच्या निवडणुकीचे जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी आपले 89वे रक्तदान डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वीपणे केले। मागील 88वे रक्तदान त्यांनी जागतिक रक्तदाता या दिवशी केले होते। रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान। माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे, हे ब्रीदवाक्य गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन आणि सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि भोकर येथील तापिकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे। दर 3 महिन्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत। बऱ्याच दिवसांपासून ते दर 3 महिन्यानंतर नियमित रक्तदान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहे। मागील रक्तदान केलेला दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस। 12 सप्टेंबर 2023 सर्वांचे प्रेरणास्थान असलेले आणि जैन उद्योग समूहाचे संस्थापक माननीय मोठे भाऊ कैलासवासी भंवरलाल जैन यांचा वाढदिवस, 80वा वाढदिवस आणि जैन इरिगेशनचे सहकारी मदन लाठी यांचे 80वे रक्तदान हा एक योगच म्हणावा लागेल। आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या कोरोना काळात नोव्हेंबर 20 आणि 12 डिसेंबर 2020 रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे यांना आणि इतर 3 रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी यांना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते। त्यात माहेश्वरी युवा संघटना, महाराष्ट्र व विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला होता। 25 फेब्रुवारी 2023 रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनानिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते। असे विविध प्रसंगी मदन लाठी रक्तदान करीत असून वयाच्या 65 वर्षापर्यंत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत।